नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तांतमध्ये आपलं स्वागत. लातूर शहरातील माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले विक्रमसिंह चव्हाण यांचा 71वा वाढदिवस त्यांचे सुपुत्र महेंद्रसिंह, धर्मेंद्रसिंह, जितेंद्रसिंह व चव्हाण परिवाराने मोठ्या निष्ठेने आणि उत्साहाने साजरा केला. काँग्रेस पक्षात दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख आणि त्यांच्याहीपेक्षा जास्त आदरणीय दिलीपरावजी देशमुख यांचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या विक्रमसिंह चव्हाण यांची संघर्षगाथा रंजक, प्रेरणादायी अशीच आहे. एका सावलीची संघर्षगाथा ऐकण्यासाठी, याची देही याची डोळा पाहण्यासाठी लातूर, नांदेडसह मराठवाड्यातील त्यांचे आप्तेष्ट, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी मित्रमंडळी सेलिब्रेशन हॉलमध्ये उपस्थित होते. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी औसा येथील नाथ संस्थानचे पीठाधिपती हरिभक्त परायण सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर खास करून उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर तसेच विविध क्षेत्रातील सर्व पक्षातील मान्यवर नेते मंडळी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापारी, आजी माजी नगरसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले दादाजी म्हणजे विक्रमसिंहजी यांची नातवंड यात दुर्वा, आतुषक, भूमी, आचल, चिटी, समीर, आर्या, शिवेंद्रसिंह, सिद्धी आदी नातवंडांनी आपल्या दादाजींचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून दादाजींना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करणारे बालाजी सूळ आणि विक्रमसिंह चव्हाण यांचे जिवलग मित्र ज्येष्ठ विधिज्ञ बळवंतराव जाधव यांनी विक्रमसिंह चव्हाण यांची संघर्ष गाथा उलगडून सांगितली. यावेळी धार्मिक विधी, ग्रंथतुला, वाद्यपूजा, अभिष्टचिंतन सोहळा आदी कार्यक्रम पार पडले. यावर आधारित हा वृत्तांत आता आपण पाहूया. यांचा आज 71वा वाढदिवस त्यांचे सर्व कुटुंबीय मिळून साजरा करीत आहे. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं दिसलं. कार्यक्रम तर होत आहे, लोक तर येत आहेत, पण या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सर्व कुटुंबियांनी मिळून आज विक्रमसिंहजी व त्यांच्या धर्मपत्नीची तिन्ही मुलांनी मिळून आणि तिन्ही सुनांनी मिळून आज पाद्यपूजा केली. हे एक वेगळं वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमात तुम्हाला आणि आम्हाला आज बघायला मिळालं. कार्यक्रम तर आपण खूप मोठे पाहतो, पण ज्या कार्यक्रमामध्ये आईच्या आणि वडिलांच्या चरणाला महत्त्व देऊन सर्व मुलं त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात, हे एक अतिशय सुंदर असं दृश्य आज आम्हाला पाहायला मिळालं. तरी आम्ही का जन्मावे, कवणे लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे, मातृदेवो भव पितृदेवो भव. आज मुलांनी ते खरोखर करून दाखवलं. आज खरोखर इथं आल्यावर मला असं वाटतंय की सगळा कार्यक्रम संपून जावा, पण आज संध्याकाळी वाघनरीला यांच्या समाजाचे परिहार होणे ते खूप मोठे त्याचे पूर्वज संत होऊन गेले. आज तिथे कीर्तनाच्या सेवेला जाणं मला गरजेचं आहे. त्यामुळे माझ्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना थोडीशी गडबड झाली, पण गडबड जरी झाली तरी त्यांनी गुरुची पाद्यपूजा आई वडिलांच्या सोबत करून आज सर्वांचा आशीर्वाद घेतला. मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या 71व्या वर्षी देवाची कुटी पूजा तरी करा, नंतर नित्यपूजा तरी पांडुरंगाची करा. दिली आणि आपण करावी, कारण ते आपलं वैभव पांडुरंग आहे. कारण यांच्या मंडळी असतील, यांच्या वैरी असतील, यांच्या पौद्या असतील, सगळ्या चालत पंढरपूरच्या दरवर्षीच्या वारी किती कष्टाने करतात आणि महिन्याला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात. ते पांडुरंगाचा खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांना आहे. असाच चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभाशीर्वाद देऊन श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य माविदा छो महीयते धान्यम पशुभो पुत्रलाभ शतसंवत्सर दीर्घमायू असा शुभाशीर्वाद देतो.
आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. कृपया सुभाष मिश्रा सर, कृपया आपण मंचावरती यावं आणि आपण या ठिकाणी सन्मान्य श्री विक्रमसिंह चव्हाण साहेबांना शुभेच्छा आपण या ठिकाणी द्याव्या. आजी समोर इकडं, आजी इकडं, आजी समोर बघा, इथे बघा इकडं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज हनुमानराव वाढदिवस आहे. जयंती म्हणजे या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विधी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्यांचं मी सोहळा परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. फोटो पण मारायला गेला. कॉलेजमध्ये शिक्षण झालं. शिक्षण घेत असताना आम्ही अडचणी आल्या. त्यासोबतच गावभाग लातूरचा मूळ भाग आहे आणि त्याच गावभागामध्ये यांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थाने मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा पितृछाया हरवली आणि घरची भावनाची 4 भावनांची जबाबदारी यांच्यावरती पडली. पण हा माणूस थांबला नाही आणि भावनांची जबाबदारी खांद्यावरती घेत, परिवाराची जबाबदारी खांद्यावरती घेत परत ते काम यांनी केलं. आणि मला खरं म्हणजे जड अंत्यकरणाने सांगावं असं वाटतं, शेतामधल्या सगळ्याच कामांना यांनी हात लावलाय. शेतीच्या मशागतीमध्ये यांना खरंच चालेल नाहीये आणि सगळ्या कामामध्ये पारंगत असणारं व्यक्तिमत्व हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये कधी वळलं हे कळलं नाही. आणि मग या व्यक्तिमत्वासाठी जरा जोरदार काय आपण वाजवायला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती सायकल मार्ग ज्यांनी निर्माण केलं होतं ते सरांचं होतं. आणि हळूहळू ऑटो घेतला, त्यानंतर ट्रक घेतली, वीटभट्टी टाकली, मिरच्या विकल्या, त्याचबरोबर पिठाचे पॅकेट करून विकले. हे सगळं घेत असताना कुठेही संकोच त्यांनी मनामध्ये ठेवला नाही आणि साक्षात मी एक नाव आवर्जून घेईन ॲडव्होकेट विष्णुजी भुतला. आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला वाटतं की खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्राला सुरुवात झाली. आणि त्यानंतर या माणसाने जी भरारी घेतली, 6 वेळा नगरसेवक आणि पहिले नगरसेवकपदी बिनविरोध त्यांना मिळालं. कधी नगराध्यक्ष, कधी उपनगराध्यक्ष, कधी सभापती, कधी गट नेते, अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ते जात असताना कधीच कुठला कलंक त्यांच्या चरित्राला लागला नाही आणि कुणी त्यांच्यावर वोट करेल अशी वेळ कधी आली. माझं टायटल आहे बघा, एक सावलीची संघर्ष गाथा. हा माणूस कधी किती वादळ आली, किती
किती संकट आली तर हा माणूस डगमगला नाही. आज परिवाराचा हा सोनेरी क्षण आहे. आज यांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात. खरंच सर तुमच्या संघर्षाला मानाचा मुजरा आणि जोरदार टाळ्या यांच्यासाठी आपण वाजवल्या पाहिजे. यानंतर मी ॲडव्होकेट जाधव यांना विनंती करतो, कृपया आपण मंचावरती यावं आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा आपल्या मुखातून द्यावं. सर प्लीज. माझा मित्र विक्रमसिंह चव्हाण यांना या 100व्या वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. त्यांचा 100वा वाढदिवस असा साजरा हो, त्याला आम्ही सगळे त्यांचा वाढदिवस साजरा होताना म्हटलं आपण सुद्धा करावं अशी ठरवलेली ते सगळं करून येते. मला सगळे काय बोलायचं हे केलं, पण चिठ्ठीच्या परिवेश विक्रमसिंह पाहिजे. विक्रमसिंह माझे दोस्त. विक्रमसिंहचा माझा प्रवास आयुष्यामध्ये आता त्यांनी सांगितलं काय काय मिरच्या युनिव्हर्सिटी चालवली. मोदीनंतर हीच आहे या देशामध्ये मोदीनं काय काय केलं आणि त्याच्यानंतर मीच अशा आम्ही आमची दोघांची ही आयुष्याची सुरुवात शून्यात. त्यामुळे माझे जवळचे त्यांनी जसं सायकल मार्ट चालवलं तसं मी लागतात की अवसा 2 रुपयासाठी पेपर म्हणून टाकला. तिथून वकिलीची सुरुवात झाली. ज्या दिवशी वकील झालो 2 रुपये खिशात नव्हते असा मी आणि त्यामुळे आमची मैत्री घडलं. शून्यातून निर्मिती त्याचं नाव विक्रमसिंह चव्हाण. एक फिनिश पक्षी सांगतात की राखेतून निर्माण होतो तसं फिनिश पक्षाप्रमाणे आणि या जातीवाल्याच्या राजकारणामध्ये जातीवर होत असताना विक्रमसिंह सारखा माणूस ज्या जातीचा मला त्या जातीची मतं 2-3 हजार असावी पूर्ण राज्यामध्ये आणि पुन्हा त्यांचं जे सर्टिफिकेट आहे त्या जातीचे 2-4 असतात तिथे त्यांच्या जातीचं सर्टिफिकेट आहे भांडा आहे आणि त्यामुळं ते पहिल्या और मेरे कानों में माए की खनक आज भी है और नाव में बैठकर धोए के कभी हाथ तालियां बजा करके मुझे आदेश दे रहे क्या दिमाग का ध्यान इधर है. बहुत बहुत धन्यवाद. मैं 4 अंतिम 4 पंक्तियों से सभी आकर जो मध्य प्रदेश की राजधानी भोपाल चव्हाण सर असतील आणि त्यांचे सर्व सुपुत्र यांना विनंती करतो प्लीज आपण स्टेजवर यायचं आणि आपण या ठिकाणी केक कट करत आहोत आणि हा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी विनंती करतो सर्व परिवारातील सदस्यांना कृपया आपण मंचावर यावं. या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा 71वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. एका सावलीची संघर्ष गाथा हे टायटल आपण दिलंय आणि आपण सर्वांनी पाहिलं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक सुसंस्कृत सभागृह महानगरपालिकेची ओळख ज्यांनी निर्माण केलेली आहे ते विक्रमसिंह चव्हाण साहेब. 6 वेळा अध्यक्ष, सभापती, गटनेतेपद अशा विविध पद भूषवत असताना सदैव एक सामाजिक सलोखा राखण्यामध्ये सदैव आग्रही भूमिका ज्यांची राहिलेली आहे आणि सुसंस्कृत सभागृह काय याची व्याख्या सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्मान्य श्री विक्रमसिंह चव्हाण साहेब आणि आज त्यांचा 71वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. परिवारातील सर्व सदस्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. त्याचाही आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. यानंतर आपण केक कट करत आहोत. नात्याची गरज असल्यानंतर घरगुती नाते बसून आणि सदैव नात्याची गरज असणारा व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री विक्रमसिंह चव्हाण साहेब या ठिकाणी करतो. एकाहत्तरवा अभिषेक चिंतन सोहळा एका सावलीची संघर्ष गाथा आणि या परिवाराचा हा सोनेरी क्षण आणि आपल्या सर्वांचं एकत्रीकरण. आज चव्हाण परिवाराच्या विनंतीस मान देऊन आपण सर्व गणपती झाला सहभागी होऊया या अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी.